नमस्कार मित्रांनो, ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की ऐश्वर्या जी आहे ती ह्या भैरवीसमोर आलेली असते आणि ऐश्वर्या भैरवीला बोलते की काय कामं आहे मला सांगा, मी करते. त्यावर इकडे जयंती बोलते की ऐश्वर्या, चला तुम्ही माझ्याबरोबर, मी असं काम देते तुम्हाला, बघा. असं म्हणत जयंती ही ऐश्वर्याला तेथून पाठीमागे घेऊन जाते. इकडे आता भैरवी जी आहे ती या ताराला आणि सावलीला बोलते की पटकन आतमध्ये जा, अजिबात बाहेर यायचं नाही. असं पण इकडे ही भैरवी तारा आणि या आपल्या सावलीला सांगत असते. तेवढ्यामध्ये इकडे भैरवी जी आहे दोन माणसांना बोलावून घेतलेलं असतं. भैरवी त्या माणसांना सांगते की तुम्ही अजिबात ह्या लक्ष्मण रेषेच्या पलीकडे कुणाला येऊन द्यायचं नाही, इथेच अगदी उभं राहायचं. असं पण इकडे ही भैरवी त्यांना सांगून ठेवते आणि ते दोघे अगदी भैरवी आणि तारा ज्या रूममध्ये गेलेले असतात तिथे जवळ उभे राहतात. तर दुसरीकडे आता ह्या ऐश्वर्याचे गुंड जे असतात ते सुद्धा ह्या कार्यक्रमासाठी आलेले असतात. जेव्हा आता इकडे हे गुंड तिथे आलेले असतात, त्या ऐश्वर्याने पाठवलेले असतात. बॅक साईडला स्टेजवर सावली आणि तारा दोघी जाऊन उभ्या राहतात. सावली आपली पर्स जी आहे ती साईडला ठेवते आणि आजूबाजूला कुणी आहे की नाही ते बघत असते. तेवढ्यात भैरवी ही ताराला आणि सावलीला सांगते की हे बघा, ही कार्यक्रमासाठी ही स्पेशल रूम जी आहे ती आपल्यासाठी आहे, कळलं ना तुम्हाला दोघींना. हे बघ सावली, आज संपूर्ण कार्यक्रम संपेपर्यंत तू अजिबात इथून हलायचं नाही, समजलंस. असं पण इकडे ही भैरवी सावलीला बोलत असते. त्यावर सावली बोलते की माई, तुम्ही अजिबात काळजीच करू नका, तुमचं मी सर्व ऐकते. तेवढ्यात भैरवी बाहेर जाते. इकडे ही सावली पुन्हा इकडे तिकडे बघू लागते. तारा ही खाली बघते. नंतर इकडे ही जयंती ऐश्वर्याला दुसऱ्याच ठिकाणी घेऊन जाते. त्यावर इकडे ऐश्वर्या बोलते की अगं, तू मला इकडे कशासाठी घेऊन आली. त्यावर इकडे जयंती बोलते की इथे खूप मोठमोठाली आज माणसं येणार आहे, त्यामुळे आपण स्वागत करण्यासाठी उभं राहूयात. असं जयंती ही या ऐश्वर्याला बोलत असते. त्यावर ऐश्वर्या बोलते की मी हे काम करणार नाही, यापेक्षा खूप महत्त्वाची कामं मला आहेत, असं ही ऐश्वर्या बोलत असते. त्यावर इकडे ही जयंती बोलते की हा शो जो आहे तो तारा मॅडमचा आहे, आलं माझ्या लक्षात. काहीतरी नवीन गोंधळ करायचा विचार आहे वाटतं ऐश्वर्या मॅडम तुमचा, असं ही जयंती ऐश्वर्याला बोलत असते. त्यानंतर इकडे ऐश्वर्या बोलते की मला अजिबात इंटरेस्ट नाही आहे गोंधळ घालण्यामध्ये. तर आता इकडे ही जयंती बोलते की तसं काही नाही माझ्या मनात. ऐश्वर्या जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की ही जयंती खूपच चॅप्टर आहे, हिला जर काही संशय आला तर वेगळंच काहीतरी होऊन बसेल, असं ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलत असते. त्यावर इकडे जयंती आपल्या मनाशी बोलते की ही पांढरी पाल जी आहे ती खूप डेंजर आहे, हिच्यावरती लक्षच ठेवायला पाहिजे, असं ही जयंती आपल्या मनाशी बोलत असते. भैरवी जी आहे ती आपल्या माणसांना सांगते की कामामध्ये अजिबात कसूरसुद्धा करायचा नाही, तुम्ही जर कामात कसूर केली तर 1 रुपयासुद्धा मिळणार नाही, असं भैरवी त्या माणसांना धमकावत असते. मात ह्या रूमच्या आसपास कुणी फिरकायचं नाही, तुम्ही लक्ष ठेवायचं. तुम्हाला जर कुणाचा संशय आला तर लगेच मला कॉल करायचा, असं भैरवी त्या माणसांना सांगून ठेवते. आता ही ऐश्वर्याची जी काही माणसं असतात ती लपून छपून त्या कार्यक्रमाच्या तिथे आलेली असतात. ही गुंड जी आहे ती या भैरवीच्या माणसांना बघतात आणि लगेच बोलतात की इथे तर मॅडम दिसत नाही, आता मॅडमला कुठे शोधायचं. त्यानंतर इकडे आता हे गुंड जे आहे ते ऐश्वर्याला कॉल करतात. ऐश्वर्या तर इकडे जयंतीच्या तिथे असते. तेव्हा जयंती आपल्या मनाशी बोलते की आलाय वाटतं ह्या माणसांचा फोन, मला हे आलेत. त्यावेळेस इकडे ही जयंती जी आहे ती समोर उभी असते. ऐश्वर्या बोलते की हे बघ, मी माझं काम माझ्या स्टेटसप्रमाणे करणार, मी इथे उभं राहणार नाही. त्यावर इकडे जयंती बोलते की अहो, इथे आज खूप मोठमोठाली माणसं येणार आहेत, आपल्याला स्वागतासाठी उभं राहायचं इथे, असं जयंती बोलत असते. ऐश्वर्या जी आहे ती तेथून गायब होते. दुसरीकडे आपले सावलीचे बाबा जे आहेत ते सुद्धा ह्या कार्यक्रमाला आलेले असतात आणि आपला सावलीचा छोटा भाऊ तो सुद्धा आलेला असतो. तेव्हा इकडे जयंती त्यांना बघते आणि बोलते की अहो, सासूबाईंना नाही आणलं का. तेव्हा इकडे बाबा बोलतात की नाही, अचानक तिची तब्येत बिघडली त्यामुळे नाही आणलं तिला, सचदेव तिच्याजवळ थांबला, असं पण इकडे आपल्या सावलीचे बाबा बोलत असतात. ही ऐश्वर्या जी आहे तिला आता ह्या माणसांचा कॉल आलेला असतो. तेव्हा ही माणसं जी आहे ती ऐश्वर्याला बोलते की मॅडम तुम्ही कुठे आहेत, आम्ही इथे पोहोचलोय. त्यावर इकडे आता ही जयंती जी आहे ती पळतच जाते, त्या ऐश्वर्याच्याच पाठीमागे असते. आता ही ऐश्वर्या
घाबरत घाबरत दरवाजाजवळ आलेली असते. दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे सावली जी आहे ती आपली विठुरायाची मूर्ती जी आहे ती बॅगमधून काढत असते आणि समोर ठेवत असते आणि ताराचं आपलं मोबाईलमध्ये बघणं सुरू असतं. तेवढ्यामध्ये ही जयंती जी आहे ती पाठीमागे उभी असते. नंतर जयंती जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की ही ऐश्वर्या माझ्या तावडीतून सटकली, आता हिला मी सापडवणार म्हणजे सापडवणार, असं ही आपली जयंती आपल्या मनाशी बोलत असते. असं बघायला मिळतं की इकडे आता ही ऐश्वर्याची आहे ती आपल्या तोंडाला मास्क लावते आणि ती त्या भैरवीच्या माणसांना बोलते की माझ्या मैत्रिणी आहेत सावली आणि तारा, मला त्यांना भेटायचे, आतमध्ये जाऊ द्या, असं ही ऐश्वर्या त्या माणसांना बोलत असते. आणि तेवढ्यामध्ये ऐश्वर्या ही चुकंडा देऊन इकडे आतमध्ये निघून येते. आता ही दोन माणसं जी आहेत ती ऐश्वर्याच्याच पाठीमागे रूममध्ये जातात. तेवढ्यामध्ये ही गुंड जी आहे ती आता पूर्ण त्या कार्यक्रमाच्या तिथे आसपास हिंडत असतात. ही जयंती जी आहे ती ऐश्वर्याचा शोध घेत असते, परंतु ऐश्वर्या तर इकडे तारा आणि ह्या ऐश्वर्याच्या रूममध्ये गेलेली असते. तेवढ्यामध्ये जयंती बोलते की अगं तू कुठे गेली होतीस. त्यावर इकडे जयंती बोलते की मी इथेच होते, चला पटकन आपण ऐश्वर्याला बघू, असं जयंती भैरवीला बोलते. तर दुसरीकडे आता सावलीने विठुरायाची मूर्ती जी आहे ती समोर ठेवलेली असते आणि ती विठुरायाच्या मूर्तीचं दर्शन घेत असते. तेवढ्यामध्ये ताराला फोन येतो. आता तारा फोन रिसीव करते. भैरवी बोलते की अगं तारा लवकर बाहेर ये, पाहुणे आले आहेत, त्यांना तुला भेटायचं आहे आणि सावलीला तिथेच थांबू दे, असं भैरवी ही ताराला सांगते. आता तारा सावलीला बोलते की सावली, मम्माचा फोन आला होता, तिने मला बाहेर बोलावलंय, तू इथेच थांब, असं पण इकडे ही तारा आपल्या सावलीला सांगत असते. तर सावली ठीक आहे असं बोलते. इकडे आता सावली जी आहे ती साईडला बसलेली असते आणि ही ऐश्वर्या जी आहे ती आता सावलीच्या रूममध्ये कशी बशी पोहोचते. तिच्या तोंडाला मास्क असतो. थोड्यामध्ये ही भैरवीची माणसं जी असतात ती ऐश्वर्याच्याच पाठीमागे आता इकडे आलेली असतात आणि ऐश्वर्या जी आहे ती लपून बसलेली असते. आणि ऐश्वर्याची माणसं जी असतात ती सुद्धा ऐश्वर्याच्याच पाठीमागे असतात. तेवढ्यामध्ये ही तारा जी आहे ती हळूहळू इकडे पाठीमागच्या रूममधून बाहेर जात असते. ऐश्वर्याने तिला बघितलेलं असतं. आता ऐश्वर्या ही ताराला जाऊन देते आणि ऐश्वर्या त्या गुंडांना खुणवते की जा तुम्ही पटकन पळा. आता ही गुंड जी आहे ती इकडे आतमध्ये जातात. भैरवीची गुंड जी असतात ऐश्वर्याला बघत असतात. ऐश्वर्या त्यांना बोलते की अय हॅलो, मी इथे लपले, असं ही ऐश्वर्या त्यांना बोलते. तेवढ्यामध्ये आता ही ऐश्वर्याची माणसंसुद्धा तिथेच असतात. आता ही ऐश्वर्या कशी बशी इकडे सावलीच्या रूममध्ये पोचते आणि तिने जो तोंडाला मास्क लावलेला असतो तो काढलेला असतो. त्यावेळेस आता इकडे ही ऐश्वर्या जी आहे ती पटकन आतमध्ये येते. ही भैरवीची गुंड जी असतात ती तर खूप दमलेली असतात. तेवढ्यामध्ये इकडे अजून एक व्यक्ती तिथे समोर येतो. तेव्हा इकडे ही गुंड जी आहे ती त्या व्यक्तीला बोलतात की तुम्ही आतमध्ये जाऊ शकत नाही. आज जगन्नाथ आणि चंद्रकांत काका जे आहे ते सावलीच्या बाबांना भेटण्यासाठी येतात, त्यांना नमस्कार करतात. तेव्हा इकडे चंद्रकांत काका ह्या आपल्या सावलीच्या बाबांना बोलतात की काय हो, काय तुम्ही आले नाही खूप दिवसांपासून. बरोबर आहे, आपली कार्यक्रमाच्या निमित्ताने तरी भेट झाली. तेव्हा इकडे आपले सावलीचे बाबा जे आहे ते आता ह्या जगन्नाथला बोलतात की तुम्ही बरे आहेत का. तेव्हा ते बोलतात की हो आम्ही बरे आहे. आता ह्या ऐश्वर्याचे गुंड जे आहे ते सावलीच्या जवळ आलेले असतात आणि ते सावलीच्या जवळ येऊन उभे राहतात. सावली सर्व त्या गुंडांकडे बघत असते. ज्यावेळेस आपण रिक्षामधून तारा आणि आपण चाललो होतो त्यावेळेस ह्याच गुंडांनी गाडी आडवी घातली होती, हे सुद्धा सर्व आता सावलीला आठवतं. त्यानंतर इकडे सावली जी आहे ती त्या व्यक्तींना बोलते की तुम्ही मगाशी त्याच रिक्षामध्ये होते ना. तेव्हा एक गुंड जो आहे तो सावलीच्या तोंडाला रुमाल लावतो आणि तो सावलीला पूर्णपणे बेशुद्ध करतो. कारण हे सर्व ऐश्वर्याने करायला लावलेलं असतं. सावली आहे तिथेच त्याच जागी बेशुद्ध झालेली असते. तेव्हा बेशुद्ध होते तेव्हा सावलीच्या तोंडावर एक रुमाल जो आहे तो दुसरा माणूस टाकतो. दुसरीकडे तिलोत्तमा, मेहेंदळे कुटुंब सर्वजण कार्यक्रमासाठी येऊन बसलेले असतात. अमृता, राजकुमार सुद्धा आलेले असतात. सावलीचे बाबा आलेले असतात आणि सावलीचे बाबा आपल्या सावलीलाच बघत असतात की नेमकं सावली का दिसेना. तेवढ्यामध्ये इकडे जगन्नाथ, चंद्रकांत काका एकमेकांच्या जवळ बसतात. तिलोत्तमा सुद्धा छान प्रकारे तिथे तयार होऊन आलेली असते. आता ही सावली जी आहे ती तर बेशुद्ध झालेली असते. भैरवी आता या सावलीला सावली सावली असा आवाज देत असते, परंतु सावली काही बोलायला तयार नसते. आता इकडे भैरवी बोलते की हिला मी खूप वेळचे आवाज देते तरी पण ही का बरं आवाज घेत नाहीये. अगं सावली, तुला ऐकायला येतं का, असं ही भैरवी बोलत असते. भैरवी जी आहे ती आता इकडे सावलीला बघायसाठी जाते, परंतु तिथे सावलीच नसते.
कारण या गुंडांनी ऐश्वर्याच्या तिला किडनॅप केलेलं असतं. तेव्हा इकडे आता ही ताराला आवाज भैरवी देते. तर तारा बोलते की काय गं मम्मा. तेव्हा भैरवी बोलते की तू सावलीला बघितलंस का. त्यावर इकडे तारा बोलते की ती तर आत्ताही ती बसेल होती. थांब मी तिला वॉशरूममध्ये बघून येतं असं म्हणत तारा ही वॉशरूमकडे सावलीला बघण्यासाठी जाते. आणि तेव्हा आता इकडे ही भैरवी जी आहे ती खूप टेन्शनमध्ये आलेली असते, कारण सावलीची बॅग तिथेच असते परंतु सावली काही तिथे नसते. इकडे भैरवी बोलते की सावलीचा फोन पण इथेच आहे, नेमकं सावली गेलीच कुठे. व आता तारा बोलते की वॉशरूममध्ये पण सावली नाही आहे. त्यावर इकडे भैरवी बोलते की दरवेळेस ह्या मुलीचं हेच नाटक आहे, नेमकं हिचं काय चाललंय ते कुणास ठाऊक, असं ही भैरवी बोलत असते. तर इकडे आता ही भैरवी जी आहे ती पुन्हा या सावलीचा शोध घेत असते. ती त्या दोघांना बोलते की काय रे, तुम्ही काय झोपा काढता का, सावली कुठे गेली तुम्हाला माहीत नाही, असं पण इकडे ही भैरवी त्या दोघांना बोलत असते. नक्की सांगा आतमध्ये कोण गेलं होतं. त्यावर इकडे ही माणसं बोलतात की नाही, आतमध्ये कुणी गेलं पण नाही आणि बाहेर पण गेलं नाही, असं ही माणसं बोलत असतात. तेव्हा इकडे भैरवी बोलते की मग आतल्या मुलीला कुणी गायब केलं, थांबा तुमच्याकडे बघतेस मी, असं पण भैरवी त्या माणसांवर खूप चिडून बोलत असते. दुसरीकडे आता ही भैरवी जी आहे ती कार्यक्रमाच्या ठिकाणी आलेली असते आणि ती सर्वांना बोलते की सावलीला कुणी बघितलं का. त्यावर चंद्रकांत काका बोलतात की नेमकं सावली कुठे गेली. त्यावर इकडे भैरवी बोलते की सावली गायब आहे. आता सावलीचे बाबाही खूप टेन्शनमध्ये येतात, जगन्नाथही टेन्शनमध्ये येतो आणि सर्वच जण खूपच टेन्शनमध्ये येतात. तेव्हा इकडे भैरवी बोलते की सावली पाठीमागच्या रूममध्ये होती, नेमकं गेलीच कुठे. त्यावर तिलोत्तमा बोलते की असेल इथे कुठेतरी, नको टेन्शन घेऊ. इकडे चंद्रकांत काका बोलतात की ठीक आहे, पॅनिक होऊ नका, आपण शोधूयात. इकडे आता सर्वजण खूपच टेन्शनमध्ये आलेले असतात. भैरवी बोलते की सावली नेमकं गेलीच कुठे. आता तिलोत्तमाही टेन्शनमध्ये आलेली असते. या गुंडांनी सावलीला बेशुद्ध करून एका रूममध्ये आणलेलं असतं. ते गुंड जे आहे ते बोलतात की हिचे हात बांधून टाका. त्यावर आता बाकीचे 2 गुंड सावलीचे हात बांधून टाकतात. आता हे गुंड जे आहे ते सावलीला एका खुर्चीला बांधून टाकतात. जो आहे तो आता ह्या गुंडांना बोलतो की तिच्या तोंडावर पाणी मारून टाका. तर ते बाकीचे गुंड आता सावलीच्या तोंडावर पाणी मारतात. आता सावली जी आहे ती शुद्धीवर येते आणि हे बाकीचे गुंड जे आहे ते सावलीला समोर दिसत असतात. सावली आपले हात सोडायला जाते परंतु तिचे हात त्या खुर्चीला बांधलेले असतात. आता सावलीला समजतं की आपले हात खुर्चीला बांधलेत. नेमकं आता पुढे काय होणार आहे बघण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद.